एक मोठी बातमी आहे। अजितदादांनी उद्घाटन केलेलं एनसीपीचं विभागीय कार्यालय हे तुटणार आहे, कारण नगरविकास विभागानं एनसीपीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं अपील फेटाळलंय। अजितदादांनी उद्घाटन केलेलं एनसीपीचं विभागीय कार्यालय हे तोडलं जाणार आहे। नगरविकास विभागानं एनसीपीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची अपील फेटाळली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, काय माहिती या कार्यालयाबद्दल? नक्कीच उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी उद्घाटन केलेलं राष्ट्रवादीचं हे विभागीय कार्यालय आहे। हे कार्यालय आता तुटलं जाणार आहे, कारण की नगर विकास विभागानं 23 तारखेला दुपारी या ठिकाणा या जागेवर बांधकामाची जी अपील होती ती फेटाळून लावलेली आहे। ही कृषी विद्यापीठाची जागा आहे, ही संपूर्ण काचीपुऱ्यातली, आणि वर्षानुवर्ष अनेक आस्थापनांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। त्याच जागेवर राष्ट्रवादीचं कार्यालय होतं। दिवंगत अजितदादा पवार यांनी या कार्यालयाचं जे आहे ते उद्घाटन केलं होतं, परंतु आता नगर विकास विभागानं परवानगी अपील जी आहे ती फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता हे कार्यालय जे आहे ते तुटणार आहे। थोड्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांच्याशी जेव्हा चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, परंतु तुर्तास तरी नगर विकास विभाग हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे, आणि हे जे संपूर्ण जागा आपण बघताय हे काचीपुऱ्याची जागा कृषी विद्यापीठाची जागा आहे। या ठिकाणावर अतिक्रमण वर्षानुवर्ष झालं होतं। गेल्या अनेक वर्षांची मागणी होती या व्यावसायिकांची, या कार्यालयाची, की इथे बांधकामाची परवानगी द्यावी, परंतु बांधकामाची परवानगी जी आहे ती फेटाळून लावलेली आहे। आणि आता स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादीचं हे विभागीय कार्यालय यासह या परिसरात असलेले जे काही इल्लीगल आस्थापना आहे, अतिक्रमण झालेलं आहे, त्या तुटणार हे स्पष्ट झालेलं आहे। गजानन, धन्यवाद या माहितीसाठी।